नमस्कार मित्रांनो, NPCI आधार लिंक म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडण्याची प्रक्रिया, जी NPCI म्हणजेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे सुलभ केली जाते, जेणेकरून तुम्हाला डिजिटल पेमेंट आणि सरकारी योजनांमधील लाभ सहजपणे मिळतो. जर तुमचे बँक अकाउंटला आधार सेटिंग नसेल तर आपणास कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ हा मिळणार नाही. तर आपण या व्हिडिओमध्ये घरबसल्या आपल्या बँक अकाउंटला आधार सेटिंग हे कशा पद्धतीने करू शकतात त्याची माहिती आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपण येथे पाहू शकतात की आधारच्या वेबसाईटवर बँक सेटिंग स्टेटसमध्ये स्टेटस हे चेक केले असता येथे आपण पाहू शकतात की नो बँक रेकॉर्ड इज फाउंड फॉर दिस आधार नंबर. तर आधार नंबरचे हे जे काही शेवटचे 4 डिजिट आहे हे आपण येथे पाहू शकतात 7373. बँक सेटिंग स्टेटस येथे इनॲक्टिव्ह दाखवत आहे, म्हणजेच बँक अकाउंटला आधार सेटिंग हे झालेले नाही. तर त्यासाठी आपणास npci.org.in या वेबसाईटवर यायचे आहे. येथे आल्याच्यानंतर आपणास येथे कन्झ्युमर याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर भारत आधार सेटिंग एनेबल बेस याच्यावर आपणास क्लिक करून घ्यायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारचा एक इंटरफेस आपणास पाहायला मिळेल. तर येथे होमच्या खाली आपणास येथे आधार सेटिंग डिसेडिंग आपणास याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपणास येथे आपला आधार नंबर हा टाकायचा आहे. येथे आपला आधार नंबर टाकल्याच्या नंतर येथे रिक्वेस्ट फॉर आधार तर आपणास येथे सेटिंग करायचे आहे. त्यानंतर येथे सिलेक्ट युअर बँक या ड्रॉपडाऊनमधून आपण आपली जी काय बँक आहे ती बँक आपणास यामधून निवडून घ्यायची आहे. जसे की मी येथे बँक ऑफ महाराष्ट्र ही बँक येथे निवडलेली आहे. त्यानंतर येथे सेटिंग टाईपमध्ये येथे आपणास फ्रेश सेटिंग ही करायची आहे. तर पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण मूव्हमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक याची माहिती पाहिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण फ्रेश सेटिंग हे करणार आहोत. तर मी फ्रेश सेटिंग हे ऑप्शन येथे निवडलेले आहे. त्यानंतर येथे खाली आपणास आपला जो काही बँकेचा अकाउंट नंबर आहे तो येथे टाकायचा आहे आणि परत एकदा येथे तो अकाउंट नंबर येथे टाकायचा आहे. त्यानंतर हा जो काही चौकोन दिसत आहे, हा बॉक्स दिसत आहे, याच्यावर क्लिक करायचे आहे आणि हा जो काही कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा आपणास येथे टाकून सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारच्या टर्म्स अँड कंडिशन आपल्यासमोर येतील. त्यानंतर येथे ॲग्री अँड कंटिन्यू याच्यावर आपणास क्लिक करायचे आहे. त्यानंतर त्या मोबाईलवर एक 6 अंकी OTP जाईल, जो की आपल्या आधार कार्डला रजिस्टर असेल. त्यावर OTP गेल्याच्यानंतर आपणास तो OTP टाकायचा आहे आणि इथे कन्फर्म या बटनावर क्लिक करायचे आहे. कन्फर्म या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपण येथे पाहू शकतात की प्रेस ओके टू इंटिएट रिक्वेस्ट टू बँक ऑफ महाराष्ट्र. तर आपणास येथे कन्फर्म करायचे आहे. कन्फर्म या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आधार सीडिंग इज इन पेंडिंग स्टेटस काइंडली चेक आफ्टर सम टाईम. तर युअर रेफरन्स नंबर इज आपल्यास इथे एक रेफरन्स नंबरसुद्धा दिला जातो. तर हा रेफरन्स नंबर आपण कॉपी करून घ्यायचा आहे किंवा नोट डाऊन करून घ्यायचा आहे. तर आपणास येथे थोडासा वेट करायचा आहे. थोडासा वेट केल्याच्यानंतर आपण येथे पाहू शकतात की आधार सीडिंग इथे स्टेटसमध्ये सक्सेस दाखवत आहे आणि रिझल्टमध्ये आपण खाली पाहू शकतात की युअर आधार सक्सेसफुली सीडेड टू बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट नंबरचे जे काही शेवटचे 4 डिजिट आहे ते सुद्धा आपणास येथे दाखवले जाईल. तर ही जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस आपण आपल्या मोबाईलद्वारे सुद्धा घरबसल्या अशा पद्धतीने करू शकता. तर परत एकदा आधार बँक सेटिंग स्टेटस हे चेक केले असता आपण येथे पाहू शकतात की बँक सेटिंग स्टेटसमध्ये आता येथे ॲक्टिव्ह दाखवत आहे आणि येथे वरतीच कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन आणि आधार नंबरचे जे काही शेवटचे 4 डिजिट आहे हे सुद्धा आपण येथे पाहू शकता. तर हा जो काही व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी 28 तारखेला स्क्रीन रेकॉर्ड केलेला आहे. तर अवघ्या 2 मिनिटांमध्ये मी माझ्या बँक अकाउंटला आधार सेटिंग हे केलेले आहे, ते पण घर बसल्या. तर अशा पद्धतीने आपण आपल्या बँक अकाउंटला आधार सेटिंग ही करू शकता.